आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाकडून देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून एकूण 27 प्रस्तावांमधून 9 शिक्षकांची निवड करण्यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिली आहे। आज आपण या ठिकाणी 5 सप्टेंबर 2025 शिक्षक दिनी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून आदर्श शिक्षक पुरस्कार जे जाहीर करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। यामध्ये 9 तालुक्यातले मिळून 27 अर्जांच्या छाननीनंतर प्रत्येक तालुक्यातला एक याप्रमाणे 9 शिक्षकांना आपण आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषदेने जाहीर केले आहेत। ते गणपतीची सुट्टी झाल्यानंतर कार्यक्रमाचं आयोजन करून प्रत्यक्ष प्रदान केले जातील। या निमित्ताने शिक्षक दिनाचं औचित्य साधून मी सांगू इच्छिते की जिल्हा परिषदेमध्ये 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्तीमध्ये ज्या मुलांना शिष्यवृत्ती मिळेल त्यांचं या निमित्ताने मी अभिनंदन करते। पण हे प्रमाण वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत या मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देणे आणि यांना जास्तीत जास्त सराव परीक्षा देणे यासारखे उपक्रम आम्ही राबवतो, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना पुढच्या वर्षी शिष्यवृत्तीला पात्र ठरतील। रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार 9 शिक्षकांना जाहीर झालाय। आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राप्त 27 प्रस्तावांमध्ये ही निवड करण्यात आली असून गणेशोत्सवानंतर लवकरच या पुरस्काराचं वितरण केलं जाईल अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने 5 मार्च 2025ला एक शासन निर्णय काढून निपुण महाराष्ट्र असा कार्यक्रम जाहीर केला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांची भाषा विषयाची जाण आणि गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र या 4 विषयातली जी न्यूनतम ॲबिलिटी आहे, पात्रता आहे, ती चेक करून ती वाढवण्यासाठीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। या योगे NCERTचा जो सर्वे झाला त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा हा 8व्या क्रमांकावर आहे। तर यामध्ये ही गुणवत्ता वृद्धी करून डाएटच्या माध्यमातून आम्ही ही गुणवत्ता वर्धनासाठी एक गणपतीनंतर कार्यशाळा घेणार आहोत, एक प्रोग्राम ठरवणार आहोत, जेणेकरून आपले 5वी पर्यंतचे विद्यार्थी यांच्यासाठी भाषा आणि गणित या विषयामधली निपुणता आणि 6वी ते 9वीतली भाषा, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयातली निपुणता वाढण्यासाठी विशेष प्रयत्न रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण करणार आहोत। आणि आपला जो आपण आता 8 क्रमांकाला आहोत आणि 70 ते 73 असं आपलं टक्केवारी आहे गुणांकनाची, ती 85% वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।